1 मे महाराष्ट्र दिवस। महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे कलंकित झालेल्या कोपर्डी गावात यात्रेचा जल्लोष सुरू होता। इतक्यात कोपर्डी प्रकरणातील पीडित तरुणीचा नातेवाईक आणि पप्पू शिंदे या आरोपींच्या चुलत भावाची जोरात भांडणं झाली। आरोपीच्या चुलत भावाला पीडितेच्या कुटुंबियांकडून मारहाण, शिवीगाळ करण्यात आली। एवढंच नाही तर त्याची नग्न धिंड काढून त्याला तशाच अवस्थेत स्मशानभूमीत बसवण्यात आलं। हा सगळा अपमान मानहानी सहन न झाल्याने पप्पू शिंदेच्या चुलत भावाने सुसाईड नोट लिहित गळफास घेऊन आत्महत्या केली। बलात्कार प्रकरणातील आरोपी पप्पू शिंदे याला स्पेशल कोर्टाकडून फाशीची शिक्षा देण्यात आली होती, पण त्याआधीच येरवडा कारागृहात त्याने केलेल्या आत्महत्येने अनेक चर्चांना तोंड फुटलं होतं। आता याच पप्पू शिंदेच्या चुलत भावाने केलेल्या आत्महत्येने कोपर्डीवर पुन्हा एकदा काळा डाग पडलाय। कोपर्डीतला हा टोकाचा जातीय वाद कधी थांबणार? पप्पू शिंदे यांचा तुरुंगात झालेला संशयास्पद मृत्यू ते सुसाईड नोट लिहित आत्महत्या केलेल्या त्याच्या चुलत भावाच्या आत्महत्येचा हा थरार नेमका का घडला? आत्महत्या झाली त्या दिवशी नेमकं ऑन द स्पॉट काय घडलं हेच सांगणारा आजचा हा रिपोर्ट। नमस्कार, मी तेजश्री हॅलो महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत करते। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर जरूर करा। 13 जुलै 2016च्या संध्याकाळी अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी इथल्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती। महाराष्ट्राचं सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून टाकणाऱ्या कोपर्डी प्रकरणाला आता 8 वर्ष पूर्ण होतील। कोपर्डी प्रकरणावरून राज्यभरात ढवळून निघालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाने ही केस आणखीनच सेन्सिटिव्ह झाली होती। या प्रकरणातल्या तिन्ही आरोपींना 29 नोव्हेंबर 2017ला अहमदनगरच्या विशेष न्यायालयानं दोषी ठरवत फाशीची शिक्षा दिली। घटनेच्या 16 महिन्यानंतर विशेष न्यायालयाने तिघांना फाशीची शिक्षा जाहीर केली। आरोपी क्रमांक 1 जितेंद्र उर्फ पप्पू बाबूलाल शिंदे, आरोपी क्रमांक 2 संतोष भवाळ आणि आरोपी क्रमांक 3 नितीन भैलुमे असे तिघांची नावे। तिन्ही आरोपी हे कंत्राटी कामगार म्हणून काम करायचे। त्यापैकी दोघे जण हे कोपर्डीचेच राहणारे होते, तर संतोष हा दुसऱ्या गावचा होता। स्पेशल कोर्टाच्या निकालानंतर त्यांच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी ही केस उच्च न्यायालयात गेली होती, पण अनेक कायदेशीर बाबी असल्याने हा खटला प्रलंबित होता। या सगळ्यात पुण्याच्या येरवडा कारागृहातून एक अशी बातमी समोर आली की अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली। कोपर्डी प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या पप्पू शिंदे यानं कारागृहातच आत्महत्या केली होती। मात्र अगदी अनपेक्षितपणे पप्पूने उचललेल्या या पावलामागे त्याच्या आईने घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला होता। व्हिडिओ बनवण्याच्या निमित्ताने जेव्हा आम्ही या घटनेच्या अधिक खोलात गेलो तेव्हा अनेक गोष्टी उजेडात आल्या। आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे जेलमध्ये आणल्यावर पप्पू हा मानसिक आजाराने त्रस्त असल्याची माहिती समोर आली। वकिलांना त्यांनी याबद्दल वेळोवेळी पत्रही लिहिली होती। कारागृह प्रशासनाला पप्पूच्या या मानसिक आजाराची पूर्ण कल्पना होती। कारागृहातील डॉक्टरांकडून त्याला काही औषधही सुरू करण्यात आली होती। त्याला हा त्रास 2 वर्षांपासून होता असंही बोललं जातंय, पण कारागृहातील सुरक्षा क्रमांक 1 मधील खोली क्रमांक 14 मध्ये जिथं पप्पू राहत होता तिथं वेगळ्या हालचाली घडल्या। टॉवेल फाडून कापडी पट्टीच्या सहाय्याने खोलीच्या दरवाजावरील पट्टीला पप्पूने गळफास घेतला होता। पहाटे 5:58 सुमारास सुरक्षा रक्षक निलेश कांबळे यांना पप्पूचा मृतदेह दिसला। त्यानंतर त्यांनी संबंधितांना कळवलं। त्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय मरसाळे यांनी कारागृह रुग्णालयात जाऊन तपासणी सुद्धा केली। त्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय मरसाळे यांनी कारागृह रुग्णालयात जाऊन तपासणी केली असता पप्पूचा मृत्यू झाल्याचे घोषित केले। कारागृहात पप्पूच्या झालेल्या अनैसर्गिक मृत्यूची आता न्यायालयीन चौकशी करावी, कारागृहात पप्पूला देण्यात येणाऱ्या औषधांचा तपशील कोर्टाने मागून घ्यावा अशी मागणी करत पप्पू शिंदे यांच्या आईने हायकोर्टात याचिका दाखल केली। त्यामुळे या प्रकरणाला काही तिसरा अँगल तर नाहीये ना अशी शंका घेतली जात होती। हा प्रकार घडल्यानंतर 7 महिन्याच्या आतच पप्पू शिंदे याचा चुलत भाऊ विठ्ठल उर्फ नितीन शिंदे यालाही आत्महत्या करून जीवन संपवावं लागलं। व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं तसं महाराष्ट्र दिनाच्या दिवशी म्हणजेच 1 मेला कोपर्डी गावात भैरवनाथाची मोठी यात्रा होती। याच दिवशी नितीन शिंदे आणि पीडितचे नातेवाईक स्वप्नील व बंटी सुद्रिक यांच्यात तमाशाच्या नाचण्यावरून काही कारणास्तव भांडणं झाली।
भांडण झाल्यानंतर स्वप्नील सुद्रिक आणि बंटी सुद्रिक यांनी नितीनला मारहाण केली आणि नितीनची नग्न धिंड काढत स्मशानभूमीत बसवलं। गावातल्या गावकऱ्यांनी ही सगळी माहिती नितीनच्या वडिलांना सांगितल्यानंतर त्यांच्या जीवाला घोर लागला। ते शेजारच्या गावात राहत होते। त्यांनी धावत पळत आपल्या मुलाचं घर गाठलं तेव्हा नितीन रात्रीपासूनच घरी आलाच नसल्याचं त्यांच्या पत्नीने सांगितलं। त्याची पत्नी, लहान भाऊ आणि वडील अशा तिघांनीही शोधाशोध केल्यावर सगळे मशानभूमीत पोहोचले तेव्हा तिथे त्यांचा मुलगा हा नग्नावस्थेत, खिन्न अवस्थेत बसलेला होता। नितीननं आपल्यासोबत घडलेली आपबीती कुटुंबियांना सांगितली। मोबाईल, पैसे आणि आपले कपडे काढून घेतल्याने स्मशानातच रात्र काढावी लागल्याचंही त्यानं सांगितलं। यानंतर सगळे कुटुंबीय नितीनला घेऊन घरी गेले, मात्र आपली यापुढे जगण्याची इच्छा नसल्याचं तो सांगत होता। त्याची समजूत घालण्यात आली, मात्र कोपर्डी प्रकरणातील आरोपी आपला चुलत भाऊ पप्पू शिंदे याच्या घरातच त्याने अखेर गळफास घेत आयुष्य संपवलं। त्याच्या खिशात सुसाईड नोटही सापडली, ज्यात ठळक अक्षरात लिहिलं होतं, माझे जीवन मी संपवत असून या बाबीला बंटी बाबासाहेब सुद्रिक व स्वप्नील बबन सुद्रिक कारणीभूत आहेत। या घटनेनंतर पुन्हा एकदा कोपर्डीत स्मशान शांतता पसरली आहे। पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वैभव सुद्रिक आणि स्वप्नील सुद्रिक या 2 जणांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडे चौकशी देखील सुरू आहे। तर तिसरा आरोपी अद्यापही फरार आहे। पोलीस त्याचा शोध घेत आहेत। सर्व आरोपींना ताब्यात घेत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने तणाव निर्माण झालाय। यासारखे प्रकार वारंवार आमच्या सोबत होत असून आम्हाला पोलीस संरक्षण मिळावं अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। कोपर्डीत घडलेल्या या आणखीन एका आत्महत्येने मात्र अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे राहिलेत। जातीचं हे विष सामाजिक सलोखा मांडणाऱ्या आपल्या महाराष्ट्रात आजही का जिवंत आहे? कोपर्डीत घडलेल्या घटनेनं आधीच महाराष्ट्राच्या डोळ्यात जळजळीत अंजन घातलं गेलेलं असताना आजही त्याच ठिकाणी अशी घटना घडणं हे आपल्या प्रशासनाचं अपयश आहे का? कोपर्डीतल्या या आत्महत्या प्रकरणावर तुमचं काही मत असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।